तर सर काय आहे, कॉर्पोरेट क्षेत्रात माणसांना बरं टेन्शन असते, मग बॉसचा दबाव असो, कंपनीचा असो, काही कुठलंही टेन्शन असते कॉर्पोरेट क्षेत्रात. आणि त्यामुळे माणसं मग व्यसन तर करतायतच, पण तरी सुद्धा ते टेन्शन मधून त्या बाहेर यायचं त्यांना होत नाही, किंवा मग शेवटच्या टोकाचा निर्णय सुद्धा कधी कधी काय काय माणसं घेतलेले आपल्याला उदाहरणं भरपूर आहेत. असं होतंय. मग त्याबद्दल काय सांगा, कॉर्पोरेट क्षेत्रात ते जे काही घालमेल आहे त्यांची, त्याबद्दल काय सांगा? मी स्वतः कॉर्पोरेट क्षेत्रातल्या अनेक लोकांना जवळून बघितले, की 40 वर्ष काम केलेल्यांना सुद्धा बघितलेलं. त्यावेळेला एक गोष्ट जाणवते की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बॉस इज ऑलवेज राईट या थेरीनुसार सगळे चालत असतात. परंतु आम्हाला आमचं स्वत्व, आमचं ज्ञान हे मांडता आलं पाहिजे. आम्ही ज्या वेळेला कमी पडत असतो त्यावेळेला त्या बॉसच्या आधिपत्याखाली आम्ही राहायला सुरुवात होती. आजची तर परिस्थिती अशी आहे की जर बॉसने एखादा जॉब केला आणि तो हसण्यासारखा नसला तरी आम्हाला हसावं लागते. बॉस आहे कारण तो बॉस आहे आणि ही परिस्थिती आहे. मग ह्याच्यामधून बाहेर पडण्यासाठीचे 3-4 मार्ग मला दिसतात की आम्हाला आमची आवड जोपासता आली पाहिजे, की आम्ही जितके वेळ कंपनीत आहे त्यानंतर आम्हाला आवड जोपासता आली पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्हाला त्या कामात इंटरेस्ट वाढवला पाहिजे, की आम्हाला ते काम जमत नाही म्हणून आमच्यातले अनेक जण जातात, 2 कश 2 सिगारेट ओढून येतात आणि परत काम करतात, त्यांना स्ट्रोक बसतो असं काहीतरी सांगतात. परंतु त्याच मंडळींनी जावं त्या देवळाची घंटा वाजवावी, त्यांच्या मनामध्ये ती सात्विकता, ती ताकद, ती समर्थपणा त्याच्यात निर्माण होईल आणि ती काम करू शकतील. परंतु आम्हाला ते मार्ग दिसत नाहीत, कारण त्या भोवतीचा अवतीभोवतीचा सभोवताल कसा आहे. दुसरी गोष्ट काय आहे की तिथं असणाऱ्या माणसांची एकच मेंटॅलिटी आहे की सिर्फ पैसा कमवू, की आम्ही इथं पैसे मिळवायला आलो अशा विचारांनी तिथं सगळी लोक आहेत, स्वार्थी भावनेचे लोक आहेत. तिथं आपला हा पवित्र असा परमार्थाचा विचार सुद्धा आपल्या अंतःकरणात असला पाहिजे. तिथं मनापासून काम केलं पाहिजे. वेळ द्यायचा आहे, तिथला अर्थार्जन गरजेचं आहे. परंतु हे करत असताना आम्हाला आमची आवड, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये मी स्वतः त्या 4ही साधना करण्याचा प्रयत्न करतो. पहिली असती योग साधना, दुसरी असती ज्ञान साधना, तिसरी असती दिवसभर आपण जे करतो ती कर्म साधना, आणि चौथी असते की आपण आपले हे जे दिवसभर काम करतोय तर त्यामध्ये आपण आपलं समाधान मिळवतो, ती एक साधनाच आहे. तर ह्या साधना आपण केल्या पाहिजे. म्हणजे भक्ती साधना की कर्म रूपामध्ये सावता माळेने भक्ती बघितली, तर ज्ञान साधना, योग साधना, कर्म साधना आणि भक्ती साधना ह्या साधना जर आपल्याजवळ असतील तर कॉर्पोरेट सेक्टरमधील दुःख ते फार काय जास्त काय टिकणार नाहीये. त्याच्यावरती आपण विजय मिळवू शकतो. नक्की चांगलं. कॉर्पोरेट क्षेत्रासाठी तुम्ही चांगलं सांगितलं. कॉर्पोरेट क्षेत्र असं पण कधी कधी करते की बॉसचं, कंपनीचं, कामाचं इतकं टेन्शन असतं की ते घरी आल्यानंतर सुद्धा टेन्शन निघतं, आणि घरी सुद्धा त्याच गप्पा होत आहेत. म्हणजे तो स्वतःचं जीवन जगतच नाही. घरी आलं तरी कंपनी असेल तरी कंपनी, म्हणजे 24 दिवसाचे 24 तास जे आहेत ती कंपनीच त्या डोक्यात, बॉसच डोक्यात असतोय. मग घरी आल्यानंतर असा काय बदल करावा, त्याबद्दल काय? आपल्या राहुल द्रविड हा जो क्रिकेटर होता, तर त्या क्रिकेटरकडे तो पिच वरती 2-3 दिवस स्वतः टिकून राहायचा कसोटीमध्ये. त्यावेळेला राहुल द्रविड या कसोटी क्रिकेटरला विचारलं की बाबा तू इतके काळ कसा काय बॅटिंग करू शकतोस. त्यावेळेला त्याने एक गोष्ट सांगितली होती की ज्या वेळेला मी ग्राउंड वरती असतो त्यावेळेला मी ग्राउंडवरच असतो. माझ्या मेंदूला ऑन ऑफ ची सवय मी लावून ठेवलेली आहे. त्यावेळेला मला बाहेर काय चाललंय हे कळत नसतं, मी तिथे राहतो. तो राहुल द्रविडच्या ताकदीनं काम करत होता. त्या पब्लिसिटीमध्ये असताना, त्या लाईमलाईट मध्ये असताना, या देशाचं एक नेतृत्व करत असताना तो स्वतःला ज्या पद्धतीनं मेंटेन ठेवत होता ते कुठेतरी आज आमच्या व्यक्तिगत जीवनात आणण्याची गरज आहे आम्हाला. मग त्यासाठी योग साधनासारखा योगा आम्ही केला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, ध्यान साधना केली पाहिजे, ओंकार साधना केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या मार्गातून आम्ही स्वतःचं मन ज्यावेळेला कंपनीत असू त्यावेळेला कंपनीत असू, आणि ज्यावेळेला घरी असू त्यावेळेला घरच्या गोष्टींमध्ये असू, हे आम्हाला स्वतःच्यात बिंबवता आलं पाहिजे. आणि ही त्याची गरज आहे आजच्या काळची असं वाटतं. तर नक्कीच सरांनी जे काही कॉर्पोरेट क्षेत्रात जे काम करणार असेल, कॉर्पोरेट असो किंवा बॉसच्या, कंपनीच्या कोणत्याही हाताखाली काम करणारे नोकर वर्गाची चीच परिस्थिती, आणि त्या परिस्थितीवर जे काही मात करायचे ते सरांनी अगदी योग्य पद्धतीने सांगितले, आणि ते आपल्यासाठी सर्वांसाठीच उपयुक्त अशी ठरणार आहे असं त्यांनी एक कानमंत्रच दिलाय असं म्हणलं तर हरकत नाही.